नमस्कार. आपली मुंबईत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर. वसई पालिका स्थापनेला होतायत 2 वर्ष पूर्ण. गावं वगळण्याचा प्रश्न मात्र अद्यापही अधांतरितच. गारहाणं मांडण्यासाठी उद्या विवेक पंडित काढणार मोर्चा. दहिसरमध्ये महिलेची 6 वर्षांच्या मुलासह आत्महत्या. चारित्र्याच्या संशयावरून सासरची मंडळी छळत असल्याचा आरोप. पतीसह तिघांना अटक. आणि भारतीय कंपनीचे 7 जहाज अधिकारी सोमालियन चाचांच्या ताब्यात. 100 बंदिवान साथीदारांच्या सुटकेकरता ठेवलं ओलीस. वसई महापालिकेतून 35 गावं वगळावीत या मागणीनं पुन्हा जोर धरलाय. गावं वगळण्याचं आंदोलन, त्यामागची कारणं, राजकारण, सत्ताधारी आणि शासनाची भूमिका यांचा घेतलेला हा आढावा. वसई महापालिकेच्या स्थापनेपूर्वी त्यातून पश्चिम पट्ट्यातील 35 गावं वगळावीत यासाठी आंदोलन उभं राहिलं. शिवसेनेच्या विवेक पंडित यांनी या प्रकरणी नेतृत्व करून लढा उभारला. दरम्यान सरकारकडून केवळ आश्वासनं मिळत राहिली. महापालिकेच्या निवडणुका झाल्या, गावांना घेऊन या निवडणुका झाल्या. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे गावांचा प्रश्न चिघळला. त्यामुळे पंडित यांनी पुन्हा आंदोलन छेडलंय. या आधीचे मुख्यमंत्री होते ते माफियांशी संबंधित होते असा मी जाहीर आरोपही केलेला होता, आताही करतो. आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल मी काही असं आजच्या घडीला म्हणत नाही. ते स्वच्छ चारित्र्याचे, भ्रष्टाचार मुक्त आहेत असा त्यांचा दावा आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे. त्यांच्यावर दबाव आहे असं मला जाणवतं आहे. परंतु त्या दबावाला ते बळी पडतील असं मला आजच्या घडीला वाटत नाही. जर बळी पडले तर त्यांची ही कसोटी आहे की ते जे म्हणतात तसं ते करणार आहेत की पुन्हा ते जुन्याच मार्गाला आधीच्या काँग्रेसच्या जाणार आहेत. हे आता येणारा काळ, नजीकचा काळ, म्हणजे 2-3 दिवसामध्येच महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळेल. वसईची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये. 2 रेल्वे, 2 महामार्ग, प्रस्तावित विरार अलिबाग कॉरिडॉर या तालुक्यात आहे. त्यामुळे विकासासाठी महापालिका आवश्यक असल्याची बाजू सत्ताधारी बहुजन विकास आघाडीनं सातत्यानं मांडली आहे. एकच आजच्या घडीला 14 लाखाच्या वरती लोकसंख्या झालेली आहे. या तालुक्यामध्ये 7 रेल्वे स्टेशन आहेत. पश्चिम रेल्वे आहे, मध्य रेल्वे आहे. इथे नवीन रेल्वे कॉरिडॉर होतोय. विरार अलिबाग कॉरिडॉर होतोय. इकडे रेल्वेचा दुसरा कॉरिडॉर होतोय. संवेदनशील किनारा आहे. अशा या वसई तालुक्यामध्ये जर महापालिका नसेल तर काय परिस्थिती होते. महापालिका आल्यास घरावर कर लागेल, हरित पट्टा नष्ट होईल अशी भीती ग्रामस्थांमध्ये होती. मात्र ती खोटी ठरलीये. वास्तविक 2022 पर्यंत विकास आराखड्यातलं आरक्षण बदलणार नाहीये. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी विरोध करणारे उघडे पडल्याचा आरोप महापौरांनी केलाय. पण गेल्या 2 वर्षामध्ये लोकांनी बघितलं कुठल्याही प्रकारचा घरपट्टी वाढलेली नाहीये, ऑक्ट्राय लागलेलं नाहीये. आणि हे न करता या भागामध्ये महानगरपालिकेचं यंदाचं आम्ही बजेट सादर केलं. ते बजेट जवळजवळ 800 कोटीचं बजेट आम्ही सादर केलं. आणि लोकांना हळूहळू कळू लागलेलं आहे की या भागामध्ये महानगरपालिका आल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं टॅक्सेशन न वाढता चांगल्या सुखसुविधा मिळू शकतात. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेविरोधातला प्रचार खोटा असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडलाय. लोकांना वाटतं की नगरपालिकेत इन्क्लूड झाल्यानंतर या ठिकाणी टॅक्स वाढेल वगैरे वगैरे, जी काय ती एक म्हणजे प्रसंगी थोडंसं अनाठाई सुद्धा एक म्हणजे मनामध्ये जी भीती आहे, म्हणजे असं ती भीती सुद्धा नगरपालिकेने त्यांच्या परीने ते काढण्याचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महापालिका स्थापन होऊन 2 वर्ष झाली. मात्र गाव वगळल्यास त्यांचा विकास कोण करणार हा प्रश्न आहे. दबावापोटी शासन एखादा निर्णय घेईल, पण राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जनतेचं नुकसान तर होत नाही ना, याचं भान राजकारण्यांनी ठेवायला हवं. आपली मुंबईसाठी सुहास बिराडे, वसई. दहिसरमध्ये एका 34 वर्षीय